मित्रांनो, नमस्कार. मंगलमूर्ती मोरया. आज मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या घडामोडी झालेल्या आपल्याला दिसतात. तुम्हाला माहिती असणार मार्केट खूप जास्त प्रमाणात क्रश झालेलं पण दिसलेलं आहे. आपण बघूया चार्टवर जाऊ. हा आजचा चार्ट आहे, निफ्टी 50चा चार्ट आहे हा. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता डेली टाइम फ्रेम मध्ये बी लावलेले आहेत. तर डेलीमध्ये आता एक दोन तीन चार कॅन्डल तरी रेडमध्ये बनलेले आहेत सध्या. त्यामध्ये ही जी कॅन्डल बनली ती खूप खूप म्हणजे थोडी खूप डेंजर कॅन्डल आहे, कारण काही मार्केटला खूप अजून खाली घेऊन येऊ शकतो अशा पद्धतीची कॅन्डल ही आहे. कारण तुम्ही जर निफ्टीचा चार्ट पाहिलात तर सरळ आता हायर हाय हायर लो हायर लो हायर हाय हायर लो असं करत हायला चाललेलं होतं. पण या कॅन्डलच्या खाली जर मार्केट उद्या सुद्धा गेलं, हा सपोर्ट तोडून जर अजून खाली गेलं तर मार्केट थोडा हाय मारायचा प्रयत्न करेल आणि परत खाली येईल. म्हणजे हा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवून परत मार्केट इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करू शकतो. जी लेवल आहे 24,775 हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल. 24,775 तो जर तुटला तर खालची लेवल अजून एक आपल्याला दिसते ती 24,390. तर त्याच्यानंतर जर अजून मार्केट खाली तुटलं तर 23,895. तर तुम्ही म्हणणार की हे काय अशा खालच्या खालच्या तुम्ही अजून पडलं असं म्हणायला, कारण का मार्केटमध्ये आता खूप निगेटिव्ह गोष्टी चालू आहेत. मी असं म्हणत नाही की उद्या लगेच मार्केट येते, पण आपल्याला थोडं आता हे लो लावलाय, परत थोडं हायला जाऊन परत लोअर लो, परत हायला जाऊन परत लोअर लो, असं करत करत आपल्याला ह्या पुढच्या 8 दिवसात मार्केट ह्या इथपर्यंत आणू शकतं. अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या मी लाईन ड्रॉ केलेल्या. तर उद्या तर आपण ग्लोबल मार्केट चेक करू शकतो जाऊन. त्यावर आपल्याला अंदाज येईल उद्याचं मार्केट कशा पद्धतीचं. डाव जोन्स तर पूर्ण निगेटिव्ह आहे, 213.96 निगेटिव्ह मध्ये आहे. गिफ्ट निफ्टी आहे ती सुद्धा 69 पॉईंट निगेटिव्ह आहे. म्हणजे कदाचित कदाचित उद्या सकाळी पण आपल्याला गॅपडाऊन मध्येच ओपन व्हावं लागेल असा अंदाज आहे. मग त्याच्यानंतर परत गॅप डाऊन झाल्यानंतर गॅप फिल करू शकतं मार्केट, किंवा जर काय निगेटिव्ह घडलं तर तुम्हाला माहितीच आहे आज कसं खाली आलं तसं परत सुद्धा ते खाली येऊ शकतं. तर आता हे मार्केट खाली खाली येते तर अपट्रेंडचा किंवा मार्केट वरती जाण्याचा आपण विचार केव्हा करू शकतो. तर हा जो झोन तुम्हाला दिसतो ना केशरी कलर मध्ये, हा आणि हा एक तर आजच्या कॅन्डलच्या वरती मार्केट क्लोज व्हायला पाहिजे इथं थोडं वेळ घालवून. त्याच्यानंतर हा जो डोजी पॅटर्न बनवला होता ना मार्केटनं पहिला पडल्यानंतर, त्याचा हाय तुटल्यानंतर आपण अप साईड साठी विचार करू शकतो. त्यावेळी जे निफ्टीचं फॉर्मेशन असेल ते हायर आहे हायर लो, हायर आहे हायर लो असं असेल, परत हायर आहे असं असेल. पण आता ज्या पद्धतीनं पॅटर्न बनलाय यामध्ये वाटत नाही की मार्केट इथून लगेच असं अप साईडला करल, रिकव्हरी करल. इथं बॅक साईडला जसं रिकव्हरी केली मार्केटने असं इथपर्यंत आला आणि असं रिकव्हर झालं, तसं इथं अपेक्षित नाही. कारण का ही कॅन्डल त्या पद्धतीची बनलेली नाही आहे. या कॅन्डल ही खूप बेरिश कॅन्डल आहे. एक खूप लहानपर्यंत मार्केट निगेटिव्ह पद्धतीनं खाली मार्केटला घेऊन येऊ शकते. ही कॅन्डल अशा पद्धतीची कॅन्डल बनलेली आहे. हे सगळं मी एज्युकेशन पर्पज साठी सांगतोय आणि फक्त एज्युकेशन पर्पज साठी. तुम्हाला वाटत असेल की बाबा इथं एवढं खाली आलंय, आपण उद्या मार्केट थोडा प्रयत्न करू असं वर ओढायचा प्रयत्न करू, तर ते असं खेचून वर जाणारं मार्केट नाहीये, कारण काही खूप निगेटिव्ह मध्ये आता गेलेलं आहे. त्यामुळे थोडं तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचता येईल. तुम्हाला कोणत्या पद्धतीचा अजून शेअर्स मध्ये काय बाई किंवा त्याबद्दल काय तुमच्या शंका असतील तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता. लाईक करा, शेअर केलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचता येईल, किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत
त्यांना पण फायदा होईल. अशा पद्धतीचे हे सगळे लाईन ड्रॉ केलेले आहेत. तर पहिला सपोर्ट उद्या पडेल गॅप डाऊन नंतर 25,000चा, 25,79चा. दुसरा सपोर्ट पडेल 24,775चा. तो स्ट्रॉंग असेल, सहसा तुटणार नाही, पण तिथून जर तुटला तर 24,390 आणि तो खाली 23,895. या 2-3-4 दिवसाच्या किंवा ह्या 8 दिवसाच्या लेवल्स तुम्ही जरी बनला तरीही चालेल. किंवा उद्या दिवसाच्या एका दिवसात मार्केट एवढं पडेल असं मी म्हणत नाही आहे. पण हे हायर लो करत करत मार्केट इथपर्यंत पण येऊ शकतं. आणि त्याच्यात जर आपल्याला एखादी समजा जास्त बुव आली आणि जर ह्या लाईन जर आपल्याला तुटलेल्या दिसल्या तर मार्केट अप साईडला जाऊ शकतं. मार्केट अशा हिशोबाने या सगळं माझ्या पद्धतीने मी अभ्यास करून तुम्हाला सांगत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.